कविता पाटील रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाच्या अशा किचन टिप्स पाहणार आहोत। टिप क्रमांक 1, साबुदाण्याची खिचडी करताना भिजवायच्या आधी साबुदाणा छान हलका होईपर्यंत भाजून घ्यावा। गार झाल्यावर मग भिजवून ठेवावा। तो नेहमीपेक्षा लवकर भिजतो आणि खिचडी पण मऊ आणि मोकळी होते। शिवाय भाजल्यामुळे खिचडी पचायला हलकी होते। टिप क्रमांक 2, ब्रेड क्रम्स असेच बनवले तर ते मऊ होतात। त्यापेक्षा ब्रेड आधी ओव्हनमध्ये घालून कडक करावेत आणि मग ब्रेड क्रम्स बनवावेत। बाहेरच्या सारखे कुरकुरीत होतात। टिप क्रमांक 3, मिक्सरच्या ग्राइंडरमध्ये वेलदोड्याची पावडर करताना कितीही फिरवला तरी बारीक होत नाही। म्हणून अख्खे वेलदोडे जरा एक चीर देऊन तुपात परतून टम्म फुगल्यावर जर त्यात थोडी साखर टाकली व मग ग्राइंडरमध्ये फिरवले तर त्याची पटकन बारीक पावडर होते व वासही छान येतो। टिप क्रमांक 4, लाल भोपळा पावभाजीत घातल्यास लहान मुलांना पावभाजी मसाल्याने होणारा त्रास होत नाही आणि भाजी छान मिळून येते। टिप क्रमांक 5, आप्यांच्या पिठात अंडे घातल्यास आप्पे टम्म फुगतात आणि आप्पे पात्राला चिटकत नाहीत। टिप क्रमांक 6, फोडणीनंतर आमटीवर मिसळीच्या रश्श्यावर तर्री तवंग आणण्यासाठी फोडणीमध्ये थोडीशी साखर चिमूटभर घातली की आमटीला रश्श्याला तेलाचा तवंग येतो। टिप क्रमांक 7, घरी कडवलेले तूप जर छान कणीदार व्हायला हवे असेल तर कडवताना त्यामध्ये 1 कण आपले नेहमीचे मीठ टाकायचे आणि नंतर कडवून झाल्या त्या भांड्यावर गरम असताना झाकण टाकायचे। टिप क्रमांक 8, ॲसिडिटीवर एक अगदी सोपा उपाय। सकाळी 1 चमचा निवळी प्यायची। एका दिवसात ॲसिडिटी बरी होते। निवळी बनवण्यासाठी विड्याच्या पानाला लावायची चुन्याची ट्यूब आणून रात्री तांब्याभर पाण्यात पिळायची आणि ढवळून झाकून ठेवून द्यायची। सकाळी वरील थर बाजूला काढून आतील फक्त पाणी एका बाटलीत भरून ठेवायचे। हीच ती निवळी। टिप क्रमांक 9, कॉफी प्रेमींसाठी इन्स्टंट कॉफी व साखर यांच्या मिश्रणावर 1 चमचा गरम पाणी घालून मग वरून दूध घालावे। दूध जमेल तेवढं उंचावरून घालावं। सुंदर स्वाद व फ्लेवर येतो। टिप क्रमांक 10, शंकरपाळी कुरकुरीत होण्यासाठी 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी कॉर्नफ्लॉवर किंवा बदामाची बारीक केलेली पावडर वापरावी। टिप क्रमांक 11, पराठ्यांसाठी पीठ भिजवताना कणकेत 2 चमचे मैदा घातल्यास पराठे जास्त व मस्त खुसखुशीत होतात। टिप क्रमांक 12, सुखे गोटा खोबरे तूर डाळीत खुपसून ठेवले तर बरेच दिवस छान टिकते, खराब होत नाही। टिप क्रमांक 13, रात्री छोले भिजत घालताना जर त्यामध्ये मूठभर हरभरा डाळ घातली तर त्यामुळे छोले छान रस्सादार आणि दाटही होतात। टिप क्रमांक 14, कडीलिंब कडीपत्ता एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की सुकतो। अशा कडीलिंबाची पाने तेलात तळून डब्यात भरून ठेवावीत। त्याचा हिरवा रंग कायम राहतो व ती बरेच दिवस टिकतात। टिप क्रमांक 15, भेंडीची भाजी शिजवताना त्यामध्ये चिंचेचे बुटुक किंवा 2 चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही। कमेंट करून कळवा तुम्हाला कोणती टिप जास्त आवडली। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये।